मला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा आहे. पण तो ते आरक्षण घ्या, आहे स्वतंत्र घ्या. 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. आणि आम्ही घेऊनच दाखवणार तुला, आणि ओबीसीतूनच दाखवणार. आता आमच्या शासकीय नोंदी सापडल्या, तुला तर फुकट दिलंय, कशावरच नाही. तो नोंद नाही, एका शासन निर्णयावर तुला दिलेलं आहे. आमचं जर आरक्षण खोटं आहे, तो 2 दिवसात उडल, मग त्याचा सुद्धा विचार करतो. नको गोरगरिबांच्या पोटावर ओबीसीचा पाय देऊ, मराठ्यांना खवळून घेऊ. आम्हाला कोणाचंही हक्काचं घ्यायचं नाही किंवा कोणाचं घालवायचं नाही. आमच्या शासकीय नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामुळे आमच्या हक्काचं आम्ही मागतोय. तो वळवळ बंद कर, कारण तुझ्या अशा भाव चढलेल्यापणामुळं नसलेलं ओबीसीचं सुद्धा आरक्षण तू घालशील. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज व ओबीसी समाजाने रान पेटवलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून शनिवारपासून मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे पायी निघालेले आहेत. मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे हे मुक्कामासाठी नगरमध्ये थांबणार आहेत. यावेळी तिथे जरांगे यांची सभा होणार आहे. नगरमधील मुक्काम सभा यशस्वी व्हावी यासाठी सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांची देखील नगरमध्ये सभा होऊ घातल्याची तारीख निश्चित झाली आहे. 3 फेब्रुवारीला नगरमध्ये त्यांची सभा होणार असून त्यासाठी ओबीसी समाज समन्वयकांकडून मैदानाची चाचपणी केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे ठाम आहेत, तशी भूमिकाच त्यांनी घेतलेली आहे. त्यावर ओबीसी समाजातील नेते चांगलेच आक्रमक झालेत. विशेष करून मंत्री छगन भुजबळ याच्यावर आक्रमक झालेले आहेत. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद टोकापर्यंत गेले आहेत. दोघे जण एकमेकांविरोधात बोलण्याची संधी सोडत नाहीत, तर खालच्या पातळीमध्ये देखील शाब्दिक चकमक बघायला मिळते. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला धक्का लावूनच दाखवा असा सरकारला इशारा देखील दिलेला आहे. मनोज जरांगे यांच्या जशा सभा राज्यभर होत होत्या तशा मंत्री छगन भुजबळ यांच्या देखील सभा होत आहेत. आता जरांगे यांची नगरमध्ये मुक्काम सभा होत आहे. त्यांच्या पाठोपाठ मंत्री भुजबळ यांची देखील 3 फेब्रुवारीला सभा होणार आहे. यासाठी नगर जिल्ह्यातील ओबीसी समाजाने पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळं छगन भुजबळ आता जरांगेंना चांगलीच टफ देत आहेत असं वातावरण दिसून येत आहे.